ही भाजी टमाटर चटणी आणि टमाटर चटणी म्हटलं की सर्व भाज्यामधील सर्वांनाच आवडणारी, खास करून लहान मुलांना आवडणारी. तर ही कशा पद्धतीनं बनवायची ते आज आपण डिटेल जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, टमाटर चटणी बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम जे आहे ते या ठिकाणी टमाटर आपल्याला या पद्धतीनं कट करून घ्यायचे आहे. आणि टमाटर जे आहेत तर साधारणतः मीडियम आकाराचे आपल्याला 5 ते 4 घ्यायचे आहेत, 4-5 टमाटर. आणि या पद्धतीनं कट केल्यानंतर मग खरं तर टमाटर चटणी आणि या चटणीमध्ये आपण खास करून विशेषतः जे आहे तर ते अन्य जे महत्त्वाचे पदार्थ टाकणार आहोत, तर ते इन्ग्रेडियंट्समुळे आपली टमाटर चटणी छान बनते. जनरली प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की प्रत्येक वेळेला आपण कुठल्याही भाजीत टमाटर हे टाकतोच. आणि या पद्धतीनं जर आपण ही एक टमाटर चटणी बनवली तर निश्चितपणे एक छान ती बनेल. आणि ही बनवत असताना आता आपण तेल गरम करून घेऊया. आणि तेल गरम झाल्यानंतर मग या ठिकाणी आपण राई टाकून घेऊया. आणि खरोखरच जे आहे तर टमाटर चटणीचा जो राई टाकल्यानंतर मग यामध्येच आपल्याला जिरं पण टाकून घ्यायचं आहे. राई आणि जिरं हे गरम झाल्यानंतर मग या ठिकाणी आपण जे आहे ते लसूण टाकून घेऊया. लसणाच्या पाकळ्या 4-5 आपण शिलून घेतलेल्या आहेत. तर तो लसूण पण आपण या पाकळ्या आपल्याला छान अशा त्या गरम होऊ द्यायच्या आहेत. छान गोल्डन ब्राऊन झाल्या की छान एक टेस्ट आपल्या टमाटर चटणीला येईल. आणि ही टमाटर चटणी बनवत असताना त्यामध्ये आपण 2-3 मिरच्या ज्या आहेत तर त्या बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत, त्या पण आपल्याला टाकायच्या आहे. आणि मग थोडं एकदा यामध्ये कांदा लसूण आपला जो आहे तर तो अद्रक लसूणचा पेस्ट आपण या ठिकाणी टाकून घेतो आहे. आणि मग यानंतर यामध्ये आपले चॉप केलेले जे टमाटर आहेत ते आपण टाकून घेऊया. आणि यामध्ये व्यवस्थित ते मिक्स करून आपल्याला घ्यायचे आहेत, जेणेकरून एक टमाटर चटणीचा आपला जो रंग आहे तो तेलामध्येच आपल्याला या ठिकाणी होऊ द्यायचा आहे. कारण टमाटरला देखील या पाणी सुटेपर्यंत व्यवस्थित आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हे वाटाणे आहेत, वाटाणे पण आपल्याला टाकून दोन्ही आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे 2-3 मिनिट. आणि मग या ठिकाणी आपल्याला हळद जे आहे तर हळद चवीनुसार टाकून घ्यायची आहे. आणि त्यानंतर थोडंसं पाऊण चम्मच किंवा 1 चम्मच तिखट ते टाकून आपल्याला व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. आणि यानंतर याचा जे आहे तर ते आपण साखर टाकण्यापेक्षा जर गूळ टाकला तर निश्चितपणे एक छान टेस्ट आपल्या टमाटर चटणीला येते. तर हा अशा पद्धतीनं आपल्याला तो बारीक करून घ्यायचा आहे. आणि बारीक केल्यानंतर कट करून